हॅलो फ्रेंड, मी दीपाली भोसले। बघा आपली ताई दीपाली आज तुम्हाला शिकवणार आहे पफ ब्लाउज कसा शिवायचा। पफ म्हणजे पूर्ण घेरदार फुगा, मी जसं तुम्हाला फोटोमध्ये दाखवलाय तसंच। तर चला आता आपण घेणार आहोत एक पीस, म्हणजे बाही कटिंग करून घ्यायची आपल्याला। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं बघा, ही एक लेस काढलेली आहे। आता हे आपल्याला एक अस्तर आहे आणि हा वरचा कपडा आहे। तर आता हे आपल्याला कपड्यावर पहिला चुन्या टाकून घ्यायच्यात, कारण की अस्तर जर जॉईंट केला तुम्ही तर तो पफ जेवढा फुलणार आहे तेवढा फुलणार नाही। त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण प्लेन कपडा घ्यायचा आहे। आता ह्याची उंची किती घ्यायची आहे बघा, 7.5 आणि ह्याची लांबी 14 ते 14.5 इंच, म्हणजे 15 इंच आणि फोल्ड केलेला आहे बरं का, 15 इंच फोल्ड केलेला आहे, म्हणजे ह्याच्यामुळे आपला पफ चांगला फुलून येईल। तर आता ह्याला आपल्याला करायचे 4.5 ला मार्किंग। त्याच्यामुळे तुम्हाला काय होईल की किती पफ फुलतो मी तुम्हाला आज दाखवणार आहे, म्हणजे ह्याच्यानुसार तुम्ही पफ कटिंग करू शकता। तिथून आपल्याला एक गोलाकार द्यायचा आहे, जसं आपण बाहीचा देतो तसा। आणि आता तिथून आपण कट करून घेऊ। कट केल्याच्या नंतर तुम्ही बघाल तर नंतर जेव्हा तुम्ही ब्लाउज घालाल तेव्हा तो जो पफ फुललेला असतो तो खूप छान प्रकारे असतो। तुम्ही एकदा ट्राय नक्कीच करा माझा हा व्हिडिओ बघून बघा। आणि तुम्हाला जर वेगवेगळे व्हिडिओ पाहिजे असेल तर तेही मला कमेंट करा। आता ही आपण मंथली सेंटरला का कट केलं आहे, म्हणजे आपल्याला कळेल की बाही कुठे जॉईन करायचं आहे। इथून आपण आपली ही कसली मार्किंग आहे माहिती आहे का, ही आपली जॉईंट मार्किंग आहे। त्याच्यामुळे ही मार्किंग करून घ्यायची, म्हणजे बाकीचे आपल्याला जेवढे स्पेस आहे तेवढ्या स्पेसमध्ये किती फुगे टाकायचे ते कळतात। आणि कधी पण आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा ही नोचिंग करायची असते। त्याच्यामुळे काय होतं, नोचिंग केल्यामुळे आपल्याला प्रत्येक गोष्टीचं कुठे काय करायचंय हे कळतं। तर चला आता तुम्हाला मी शिवून पण दाखवते बघा। आता इथून आपल्याला टाकायच्या चुन्या। आता इथून बारीक बारीक प्लेटी टाकायच्यात आपल्याला। जेवढे तुम्ही बारीक बारीक प्लेटी टाकणार तेवढे मस्त फुगा बलून म्हणजे आपला फुलून येईल। जर कोणी हाताने टाकतं, कोणी स्क्रूड्रायव्हरने टाकतं, जसं मी तर मला असं जमतं तसंच टाकते बघा। आता हे असे बारीक बारीक मस्त प्रकारे टाकून घ्यायचे। तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। आणि प्लस जर तुम्हाला अजून कसले व्हिडिओ पाहिजे असेल तर ते पण मला सांगत जा, म्हणजे मी त्यानुसार व्हिडिओ टाकत जाईल बघा। याची बारीक बारीक पफ टाकले। त्याच्यानंतर तुम्ही आता दुसऱ्या बाजूला पण सेम प्रकारे चुनी, म्हणजे काही लोक उलटे चुनी टाकतात तर काही लोक सरळ चुनी टाकतात। जर तुम्हाला पफ चांगला पाहिजे असेल तर तुम्ही कोणत्याही पद्धतीत चुनी टाकली तरी त्याची चुन्या छान येणार आहे। आता ही आपल्याला लेस ह्याला जॉईन करून घ्यायची बघा। आता ही ह्याला पहिला अस्तर जोडून घेते, म्हणजे व्यवस्थितपणे तुमचा बलून जो तयार होतो तो घातल्याच्या नंतर पण छान वाटतो। आता ह्याला हे जोडून घ्यायचंय। हे जोडून घेतल्याच्या नंतर तुम्हाला आता मी ते कसं स्टिचिंग करते ते दाखवते। आता ह्याच्यामध्ये एक दाब शिलाई टाकायची असते। दाब शिलाई टाकल्यामुळे काय होतो, तो जो बाहेरचा भाग आहे तो म्हणजे जो अस्तर आहे तो कपडा आपल्याला बाहेर दिसत नाही आणि एकदम प्लेन चापून चुपून बसलेला असतो बघा। आता हे आपल्याला जॉईन करायचं आहे। दिसायला पण किती अट्रॅक्टिव्ह वाटतं, म्हणजे त्याच्यामुळे ना लुक छान येतो। चला आता आपण हे स्टिचिंग करून घेतलेलं आहे। आता आपण त्याला जॉईन करायचं आहे बघा। आता ह्या पफला अटॅच करूया। हे असं जर काही लोक असं जॉईन करतात, काही लोक डायरेक्ट पण जॉईन करतात। आता आपण हा अस्तरला पहिले शिवून घेऊया, जिथं आपण मार्किंग केलेली आहे त्या मार्किंग पासून। आता हे उलट सुलट आपण हे सरळ चेक करायचंय। आता हा माझा कपडा सरळ आहे म्हणून मी तसा घेतलेला आहे, जर तुमचं असेल तर कसं तुम्ही चेक करा। आता ह्याला ही शिलाई टाकून आपण पहिला फिट करून घेणार आहोत। आणि मग अस्तरला जॉईन केल्याच्या नंतर जी पाठची जी बाजू असते, म्हणजे जी आपली मेन कपडा आहे तो फोल्ड वरतून करणार आहोत, म्हणजे ती डिझाईन पण व्यवस्थित दिसली जाते आणि आपल्याला घेर पण छान मिळतो, प्लस आपल्याला दंड आकार पण मस्त होऊन जातो बघा। आता हे असं ह्याला जॉईन केलेलं आहे। जर जिथं कमी जास्त होत असेल तिथे एखादी चुनी पाडून घ्यायची, म्हणजे ते व्यवस्थित होऊन जातं। आता आपल्याला खालचा कपड्याचा अस्तर वर घ्यायचा बघा। आता हे डायरेक्ट वर, आणि दाब द्यायला विसरायचं नाही। दाब दिल्यामुळे काय होतं, तुम्ही जेवढा चांगला दाब देणार तेवढी फिनिशिंग चांगली येते। फिनिशिंग चांगली यायची असेल तर दाब द्यायलाच पाहिजे बघा। आता हे झालं। ह्याच्यानंतर आपण ते खालची जी डिझाईन आहे ती आता वरती किती छान प्रकारे बघा बसली पण जाते आणि जास्त ह्याची गरज नाही। ही थोडीशी फोल्ड करायची। ही फोल्ड का करायची, कारण की फिनिशिंग छान यावा म्हणून, आणि कस्टमरला पण ब्लाऊज आवडला पाहिजे। आता हा ब्लाऊज माझा आहे का तर नाही, माझ्या कस्टमरचा आहे बघा। आता मी सगळ्या प्रकारचे ब्लाऊज शिवते। जर तुम्हाला कसला वेगळे व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ नक्कीच शेअर करेन बघा। हा जेव्हा ब्लाऊज शिवायला घेतो हे बघा, सगळ्यात एकदम मस्त व्यवस्थित छान प्लेटी पण पडलेल्या आहेत आणि मस्त प्रमाणे आपलं डिझाईन पण झालेली आहे। तुम्हाला दाखवते पूर्ण आता हे एवढं स्टिच केल्याच्या नंतर, आणि मग वरतून कसं अटॅच करायचंय ते पण सांगणार आहे। काही लोक पहिलेच अटॅच करतात, काही लोक नंतर अटॅच करतात, काही लोक पहिले पफचं फुगे बनवून घेतात, काही लोक लास्टला बनवतात बघा। आता हा झालेला आहे आपला वरचा बाई। आता ह्याची जी आपण प्लेटी आहेत
ती टाकून घ्यायची। ही निशाण आपली जी आपण अटॅच करतो जेव्हा आपली मार्जिन असते 1.5-2 इंच ती मार्जिन आहे। आता हे बारीक बारीक प्लेटी टाकायला सुरुवात करूया। बघा तुम्हाला कसे उलटे टाकायचे तर उलटे टाकायचे, काही लोक उलटे तर काही लोक सुलटे टाकतात, तर आपण दोन्ही प्रकारे टाकू शकतो। त्याच्यामुळे पफ छान येतो आणि पफ छान आला की दिसायला पण अट्रॅक्टिव्ह वाटतं। बघा आता हे बारीक बारीक चुन्या टाकून घेते। चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। कसले व्हिडिओ पाहिजे असेल तर सांगत जा, कमेंट करत जावा, मी तसले व्हिडिओ अपलोड करत जाईन। बघा मार्किंग करून घेतली की आपलं हे मधला सेंटर एक कळतो आणि आपण जेव्हा आपण बाही आपल्या ह्याला जोडतो त्यावेळेस पण ब्लाऊजला जोडताना आपल्याला ती बाही कळून यावी म्हणून आपण तिथे एक नोचिंग म्हणून एक छोटेसं कैचीने कापून घ्यायचं म्हणजे ते आपल्याला लगेच कळतं। आता हे बघा माझ्या प्लेटी ऑलमोस्ट होतच आलेल्या आहेत। बघा बारीक बारीक पफ पण किती छान फुललेला आहे बघा। आणि अटॅच करताना व्यवस्थितपणे अटॅच करायचे की जेणेकरून आपल्याला बाहीला कम जास्त पडणार नाही। बघा किती मस्त फुगा आलेला आहे। आता तुम्हाला बाहीला अटॅच करून दाखवते। आता माझ्याकडे बाकीचा ब्लाऊज शिवलेला आहे बघा। आता हे ब्लाऊज शिवलेलं आहे, आता तुम्हाला त्याच्यावर दाखवते। हे मधली नोचिंग करून घ्यायची, सेंटर काढून घ्यायचं आहे, याला एक छोटंसं निशाण करून ठेवायचे, त्याच्यामुळे मग आपल्याला टेन्शन राहत नाही। एक्स्ट्रा भाग आहे तो कापून घेते। चला आता तुम्हाला ब्लाऊजला जोडून दाखवते मी। काही लोक पुढून भागून कापून घेतात, तर तसं न करता आपण डायरेक्ट जॉईन करायचं आहे, काहीही चुन्या वगैरे पडत नाही। हे बघा हे आहे माझा ब्लाऊज शिवलेला 4 टक्सचा, त्याला मी आता ही बाही अटॅच करणार आहे। बघा ही बाही अटॅच करताना जो मधला सेंटर आहे तो शोल्डर पासून जॉईन करायचा। काही लोक डायरेक्ट करतात, काही लोक स्टार्टिंग पासून करतात, तर तसं न करता सगळ्यात पहिलं आपल्याला सेंटर पासून जॉईन करायचं आहे। ती शिलाई निघू नये म्हणून डबल शिलाई द्यायला लागते कधी कधी। आणि हा पुढचा भाग आहे तो थोडासा कटिंग करून घेते। ठीक आहे, आता बघा शोल्डरला मधला सेंटर मी पिंक ह्याने केलेला आहे बघा। हा शोल्डरला मी शोल्डर पासूनच जॉईन करायचं कधी पण करताना आणि मधला सेंटर काढायचा। म्हणजे जर तुमचं मागे पुढे कमी होत असेल तर ते चालेल, पण तुम्ही स्टार्टिंगला संपला मधल्या सेंटरला कमी जास्त न होता कामा नये। बघा आता हे असं हळूहळू करून पूर्ण ब्लाऊजला आपण अटॅच करायचं आहे। अटॅच करताना व्यवस्थितपणे तो जो स्टेप आहे तो व्यवस्थितपणे एकमेकाला जॉईन झालेला पाहिजे। बघा हे आता हे माझा पुढचा भाग जॉईन झालेला आहे, मी आता दोन्ही बाजून तुम्हाला करून दाखवते। त्याच्यानंतर तुम्हाला ते किती प्रकारे फिटिंग करतात ते पण दाखवते। बघा आता ही एक बाजून झाली, आता ह्या दुसऱ्या बाजूने। जेव्हा पण तुम्ही ब्लाऊज फिटिंग कराल किंवा काही कराल तर काही लोक दीड म्हणजे मार्जिन ठेवतात, तर काही लोक 2 ठेवतात। मी प्रत्येक ह्याच्यामध्ये 2 इंच मार्जिन ठेवते, पण कधी कधी जर ब्लाऊजचा कपडा कमी असेल तर 1.5 इंचही मार्जिन ठेवते। आता बघा तुम्ही बघायला विसरू नका, व्यवस्थितपणे कसे ब्लाऊज फिटिंग वगैरे करतात। जर कोणाला कसला व्हिडिओ पाहिजे तर सांगायला विसरू नका। आता हा माझा ब्लाऊज शिवून झालेला आहे बघा। आता ह्याची बाही आपण अटॅच करूया। तर सगळ्यात पहिला आपण कोपऱ्यामध्ये एक फिटिंग शिलाई टाकायची आहे जेणेकरून फिनिशिंग छान येते। बघा आता ही एक फिटिंग शिलाई टाकून घेते। फिटिंग शिलाई कोपऱ्यामधून का टाकायची आहे तर फिनिशिंग आपल्याला चांगली यावी आणि ब्लाऊज पण दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसावा असं। बघा हा शिवला, याच्यानंतर कंबरपर्यंत पूर्ण मार्किंग करून घ्यायचे। आता हे ब्लाऊज उलटा करून आपल्याला आपली जेवढी मार्जिंग आहे, कमर इंच आहे, जेवढं दंडघेर आहे, जेवढा छातीचा भाग आहे तेवढा माप टाकून आपल्याला ही बाई फिटिंग करून घ्यायची। आणि मग मी तुम्हाला घालून पण दाखवते हातामध्ये की कसा दिसतो म्हणून। बघा आता ही इथून शिरा टाकायची, पाव इंचावर शिरा टाकायची, पण आपली फिटिंग मार्जिंगपासून आपण स्टार्ट करतोय आणि बाकी पाव इंचावर शिरा टाकून घेणार आहोत। जर कोणाला काही कळालं नसेल तर कमेंट करा। बघा ही झाली आपली फुगा बाई। बघा ही माझं आहे दंडघेर 5, तर मग मी 5 इंचावर मार्किंग करून घेते। झालं, आता हे बारीक बारीक शिलाई ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता। बघा पाव इंचावर आता हे ब्लाऊज झालेला आहे ऑलमोस्ट रेडी। बघा आता ह्याचा फुगा कसा फुललेला आहे बघायला विसरू नका। बघा एवढा भारी बलून होतो की तुम्हाला असं म्हणजे ब्लाऊज बघता क्षणीच वाटलं पाहिजे की काय शिवलाय मस्त। कधी पण ब्लाऊज जेव्हा फुग्याचा शिवतो त्याच्या फुग्याच्या बाहीमध्ये कधीच अस्तर टाकायचं नसतं, नाहीतर मग फुगा एवढा बघा कसा वाटला। सबस्क्राईब लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।